नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन उल्हासराव सराफ, श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती इथे इतिहास विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण BA भाग 1 च्या सेमिस्टर पहिल्याचा दुसऱ्या युनिट मधील नालंदा विद्यापीठ हा घटक आपण समजून घेणार आहोत. प्राचीन काळातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ हे नालंदा विद्यापीठ म्हणून मानले जायचे, कारण नालंदा विद्यापीठाचा उदय हा गुप्त काळामध्ये झालेला होता. नालंदा या ठिकाणी, बिहारमधील नालंदा या ठिकाणी या विहाराची स्थापना सुरुवातीच्या काळात झालेली होती. पुढे मात्र कुमारगुप्ताने या विहाराला राजाश्रय दिला, त्यामुळे हे विद्यापीठ प्रसिद्धीस आलेले दिसून येते. नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्ताने केली असं अनेक इतिहासकार अभ्यासक म्हणतात. प्राचीन काळी भारतातीलच नव्हे तर जगातील एक महत्त्वाचं विद्यापीठ म्हणजे नालंदा विद्यापीठ मानलं जायचं. प्राचीन भारतातील बिहारमधील राजगृहापासून 8 मैलावर नालंदा या ठिकाणी एक विहार होता. गुप्त सम्राट कुमारगुप्त याचा कालखंड इसवी 415 ते 455 असं सांगितलं जातो. या काळामध्ये त्याने या विहारास पहिले भेट दिली आणि त्यानंतर फार मोठी देणगी दिल्यामुळे त्याचे विद्यापीठात रूपांतरण झाले. हेच जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ म्हणून ओळखलं जातं. नालंदा विद्यापीठाची इमारत ही विस्तृत व भव्य होती. युएन संघाच्या प्रवास वर्णनावरून नालंदा विद्यापीठ व त्याच्या भव्य इमारतीचे वर्णन आपल्याला कळते. आपण ज्यावेळी नालंदा विद्यापीठाचा विचार करतो त्यावेळी सर्वप्रथम नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी द्वार परीक्षा घेतली जायची, ज्याला आपण आजच्या काळात एंट्रन्स एक्झाम असं म्हणतो. या द्वार परीक्षेचं महत्त्व हे होतं की हे श्रेष्ठ दर्जाचं विद्यापीठ होतं. विद्यापीठांना प्रवेशासाठी स्पर्धायुक्त परीक्षा द्यावी लागत असत. वेगवेगळ्या देशातून 2 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला बसत असत. त्यापैकी केवळ 20% विद्यार्थी उत्तीर्ण होत असत. हर्षवर्धनाच्या काळात या विद्यापीठामध्ये 8,500 विद्यार्थी शिकत होते असं म्हटलं जातं. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा टिकून राहावा यासाठीच ही द्वारपरीक्षा या विद्यापीठाच्या आचार्यांनी घेत असावेत असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर विचार करावा लागतो तो या विद्यापीठाच्या परिसराचा. विशाल व विस्तृत अशा इमारती या विद्यापीठाच्या परिसरात होत्या. फार मोठ्या परिसरामध्ये हे विद्यापीठ विस्तारलेलं होतं. या विद्यापीठाच्या सभोवताल विटांचा परकोट तयार करण्यात आलेला होता आणि या परकोटालाच त्याचं प्रवेशद्वार सुद्धा होतं. विद्यापीठात अनेक इमारती होत्या. परिसरात अनेक 4 मजली इमारती होत्या असं सुद्धा दिसतं. विद्यापीठ परिसरात पुरोहित व आचार्य यांच्या निवासाची खास व्यवस्था केलेली होती. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहांची व्यवस्था होती. तसेच सुसज्ज चबुतरे, सुंदर उद्याने, स्नानगृहे, क्रीडांगणे अशा वेगवेगळ्या गोष्टींची व्यवस्था इथे होती. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र वसतिगृह सुद्धा या ठिकाणी निर्माण करण्यात आले. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था होती त्याचप्रमाणे पुरोहित आणि आचार्य यांची सुद्धा निवासाची खास व्यवस्था या विद्यापीठाच्या परिसरात केलेली दिसून येते. विद्यापीठात ज्या इमारती होत्या त्यामध्ये शिक्षणासाठीच्या इमारती तर होत्याच, राहण्यासाठीच्या इमारती होत्या, वसतिगृहांची व्यवस्था होती. असं असलं तरी या विद्यापीठामध्ये मुख्य म्हणजे मोठमोठी ग्रंथालये सुद्धा निर्माण करण्यात आलेली होती आणि ग्रंथालयांची विशिष्ट अशा वेगवेगळ्या इमारती आपल्याला दिसून येतात. कारण कोणत्याही विद्यापीठाचा आत्मा असतो तो तेथील ग्रंथालयात. नालंदा विद्यापीठातील ग्रंथालय हे तर त्या मानाने खूप मोठं आणि विविध प्रकारच्या 3 इमारतींमध्ये विभाजित झालेलं होतं. प्रत्येक इमारतींमध्ये विशिष्ट प्रकारची ग्रंथ साहित्य संपदा दिसून येत होती. नंतरच्या काळात तर खरं तर मुस्लिम आक्रमणांनी या विद्यापीठाला पूर्णपणे जाळण्यात आलं आणि त्यामुळे ही ग्रंथालय उद्ध्वस्त झाली. असं असलं तरी रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नरंजक अशा 3 स्वतंत्र इमारती ग्रंथालयाच्या या ठिकाणी निर्माण झालेल्या होत्या. उच्च विद्याविभूषित आचार्य वर्ग सुद्धा या विद्यापीठाला लाभलेला दिसून येतो. कारण विद्यापीठाचा दर्जा मोठा असण्याचं मुख्य कारण विद्यार्थी तर चांगले घेतलेच जात होते, मात्र असं असलं तरी त्या ठिकाणचा आचार्य वर्ग उच्च विद्याविभूषित होता आणि नालंदा विद्यापीठामध्ये तोच उच्च विद्याविभूषित असा आचार्य वर्ग लाभलेला असल्यामुळेच या विद्यापीठाचा दर्जा भारतातच नाही तर जगात सुद्धा वाढलेला दिसून येतो. तिथे त्यांच्या विद्वत्तेवर त्यांची नियुक्ती केली जात असे. या विद्यापीठामध्ये नागार्जुन, आर्यदेव, अंग, शीलभद्र, धर्मपाल, वसुबंधू, जीनमित्र असे विविध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आचार्य शिकविण्यासाठी तिथे असायचे. ह्युएन त्सांग हा चीनी प्रवासी
ज्यावेळी भारतामध्ये आला त्यावेळी भारतात हर्षवर्धनाची सत्ता होती आणि या चीनी प्रवासाला भारतातील साहित्य संपदा वाचण्यासाठी संस्कृत भाषा अवगत करणं आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या प्रवासात या विद्यापीठात संस्कृत भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेतलेला होता आणि त्याच्यावेळी शीलभद्र नावाचे कुलगुरू या विद्यापीठाला लाभलेले होते असं आपल्याला दिसतं. हे त्याच्या साहित्यावरून सुद्धा नंतरच्या काळात प्रसिद्ध झालेलं दिसतं. या नालंदा विद्यापीठाविषयी जास्तीत जास्त माहिती सांगणारा ग्रंथ म्हणून ह्युएन लिहिलेलं जे प्रवास वर्णन होतं त्याचा सुद्धा नामोल्लेख इथे करावा लागतो. या विद्यापीठात बौद्ध धर्माचं विशेष असं प्रसिद्ध केंद्र म्हणून हे मानलं जाते. नालंदा विद्यापीठात महायान पंथाच्या शिकवणीसाठी हे विद्यापीठ महत्वाचं किंवा विशेष प्रसिद्ध होतं असं दिसतं. या विद्यापीठामध्ये जवळपास 10,000 विद्यार्थी, 1510 शिक्षक असे खूप मोठ्या प्रमाणात या विद्यापीठाचा विस्तार दिसतो. आता या विद्यापीठात विशेष कोणकोणते विषय शिकवले जायचे तर त्यामध्ये बौद्ध धर्मग्रंथ, जैन धर्मग्रंथ, हिंदू धर्मग्रंथ, त्रिपिटक, वेदांग, वैदिक ग्रंथ होते. त्याचप्रमाणे वैदिक ग्रंथांसोबतच गणित, इतिहास, व्याकरण, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, तर्कशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकशास्त्र, न्यायशास्त्र, विज्ञान, वाणिज्य, धर्मग्रंथ इत्यादी अनेकविध विषय या विद्यापीठामध्ये शिकवले जायचे. त्याचबरोबर या विद्यापीठामध्ये लष्करी शिक्षण सुद्धा आपल्याला दिलेलं दिसून येते. त्यामुळे हे विद्यापीठ हे वेदाध्ययनाचं खूप मोठं केंद्र होतं असं आपल्याला म्हणता येते. धन्यवाद.